आणि शेतकऱ्यांना नाही काय झालं, बरेच जणांनी एक भीती घातली, हा. दुष्काळ पडणार आहे, काही पडणार नाही. हा 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 हा, बरोबर. चांगला पाऊस पडणार आहे, पिकं चांगली येणार आहेत यावर्षी, शेतकरी मालामाल होतील. बरं बरं. हो सर, बरेच लोक म्हणतात की यंदा अल निनोचं वर्ष आहे आणि काय दुष्काळ नाही पडेल. आलेलं, तुम्हाला सांगतो आलेलं नाही, काय नाही. आता सध्या ना फक्त आता 7 जून कसं असतंय आपलं, ते उन्हाळ्यातच गणती असते. हो हो बरोबर आहे. उन्हाळ्यातच मोडते आपण म्हणतो बरोबर ना, आहे ना, बरोबर. मी हे उन्हाळ्यातच गणती असते ते. हो 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 हो. पण ते योगायोगाने त्या टप्प्यामध्ये मान्सून आला बी आणि ते दक्षिण महाराष्ट्रात पडला पण तिकडल्या भागात. हम्म. बारामती पर्यंत किती पाऊस झाला, बारामती 2, हम्म. श्रीगोंदा इकडं कडाष्टी, बीड जिल्ह्याचं किती नदीला पाणी आलतं. बरोबर. तुम्ही मागल्या तुमच्या व्हिडिओच्या याच्यात दाखवलं होतं सर, तुम्ही पाणी नदी नाले वाहिलेली. हो हो. हा. पण म्हणजे आता त्याच्यानंतर ते स्थिरावला तिथं. मग आता पुढचं मी पहिल्यापासून काय म्हणतो 3 टप्प्यात पेरणी होती. 3 टप्प्यात बरोबर आहे सर. हो. आता हे दुसरा टप्पा हे 20 ते 30 येईल. बरं, म्हणजे शेवटचा जूनचा आठवडा. हो, आणि त्याच्यातून जर काही शेतकरी उरले हा हा. तर 10 जुलै ते 15 जुलैमध्ये मग सगळ्यांच्याच होऊन जातील. उरले सुरलेले, कोणाला ट्रॅक्टर नाही भेटलं, काही नाही, असं तसं. बरोबर आहे. म्हणजे पेरणी कशा तरी अभावी समजा. पेरणी मात्र सगळ्यांचे होणार. हा. म्हणजे यंदा समाधानकारक पाऊस राहणार, पेरणी सर्वांची होणार. हो. म्हणजे बरं बरं, ठीक आहे सर. ओके सर, छान माहिती दिली सर, धन्यवाद. ठीक. ओके.